अध्याय 29 कथाभाग। राजाने पुत्राचे जातकर्म केले। राज्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। ज्योतिषांनी जन्मपत्रिका मांडून भविष्य वर्तवले की हा भाव उत्तम आहेत। राजाने अनेक प्रकारचा दानधर्म केला। बारसे करून त्याचे नाव विक्रांत असे ठेवले। सर्वांना मोठा आनंद झाला, परंतु मदालसा मात्र काहीही प्रतिक्रिया न दर्शवता फक्त हसली। राजाला तिचे हसणे खटकले, पण त्याला असे वाटले की तिला न विचारताच नामकरण केल्याचे तिला आवडले नसावे। पुढे तो मुलगा जसजसा मोठा होऊ लागला तसा तो मतिमंद आहे ही गोष्ट कळून चुकली। राजा नशिबाला बोल लावून गप्प बसला। मदालसा मात्र पुत्राची अंतस्थिती जाणून होती। पुढे आणखी एक पुत्र झाला, त्याचे नाव सुबाहू ठेवले। तेव्हा सुद्धा मदालसा हसली। मग तिने त्यालाही विरक्तीचा बोध केला। त्याचा परिणाम असा झाला की तोही जगात मूढ परी अंतरी शहाणा असा निपजला। तिसऱ्या वेळी जेव्हा मुलगा झाला तेव्हा राजाने आधी ज्योतिषांना विचारले। ते म्हणाले की हा प्रखर बुद्धिमत्तेचा निपजेल, परंतु ग्रहाचे बळ मात्र पाठीशी नाही। त्यावर राजाने समाधान मानून घेतले। राजाने त्याचे नाव शत्रुमर्दन असे ठेवले। त्यावेळीही मदालसा पूर्वीप्रमाणेच हसली। नंतर मात्र त्या पुत्राच्या कानात विरक्तीचा उपदेश करावयाचा तिचा उपक्रम चालूच राहिला। त्याचा परिणाम म्हणून तो सुद्धा मोठ्या भावांप्रमाणे निसंग झाला। चौथ्या वेळेस राणीला दिवस गेले व पुत्रच झाला। ज्योतिषांनी राजाला सांगितले की या पुत्राला जन्माचे वेळी 5 ग्रह उच्च स्थानी आहेत। त्याच्या भाग्यात राजयोग आहे। राजा आनंदित झाला। मग त्याने पुत्राचे नाव काय ठेवावे असे मदालसेला विचारले। तेव्हा ती त्याला म्हणाली, यापूर्वी मी का हसले होते ते ऐक। ती नावे अनुरूप नव्हती, हेच त्यामागचे कारण होते। त्यांचे भविष्य मी जाणले होते। ह्या मुलाचे नाव काय ठेवावे असे राजाने पुन्हा विचारल्यावर मदालसा म्हणाली की याचे नाव अलर्क असे ठेवा। राजाने तसेच केले, पण अगोदरच्या 3 मुलांचा मूढपणा पाहून राजाला दुःख होत असे। त्याने जेव्हा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा विक्रांत हसला व मग म्हणाला की आईने आम्हाला जे शिक्षण दिले त्या कारणाने आम्ही निवृत्त झालो। आम्ही आत्मज्ञान संपन्न झालो आहोत। आता आम्हाला काही कर्तव्य उरलेले नाही। चौथा भाऊ सुद्धा आमच्याच मार्गावर येईल। असे ऐकून राजा संतापून मदालसेपाशी गेला।